नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे। पुणे ते नाशिक हा प्रवास आम्ही कसा केला आणि कुठे कुठे गेलो, किती खर्च आला, हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पुण्यावरून जर तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर शिवनेरी, शिवाई आणि शिवशाही अशा 3 बस उपलब्ध आहेत। अर्ध्या तासाने ह्या बस कंटिन्यू स्टँडवर येतच असतात। ह्या तिन्ही बस AC असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा उलटीचा त्रास वगैरे या बसमध्ये होत नाही। आता बऱ्याचदा काय होतं की आपण फिरायला जर कुठे जाणार असू तर तिथे काही जणांना किंवा लहान मुलांना उलटीचा वगैरे त्रास होत असतो, पण आम्ही ह्या बसने ज्यावेळेस प्रवास केला तर आम्हाला असं जाणवलं की थोडाही म्हणजे लहान मुलांना किंवा महिलांना किंवा मलाही बऱ्याचदा असं उलटीचा वगैरे त्रास होत असतो, पण ह्या बसमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा म्हणजे 1% सुद्धा उलटीचा किंवा मळमळ किंवा कसलाही वास वगैरे आला नाही। त्याच्यामुळे प्रवास एकदम सुखकर झाला आहे। आता ह्या ज्या बस आहेत ह्या डायरेक्ट नाशिकला जात नाहीत। CBS म्हणून एक मोठा बस स्टँड आहे, तिथे थांबतात ह्या सगळ्या बस आणि मग तिथून पुन्हा आपल्याला एक बस करावी लागते किंवा एखादी गाडी वगैरे किंवा ऑटोने तुम्ही नाशिकपर्यंत जाऊ शकता। तिथून मला वाटतं 40 किलोमीटर नाशिक आहे आणि मिनिमम तुम्हाला 1 ते पाऊण तास नाशिकला पोहोचायला। आता प्रश्न राहिला की बसची तिकीट किती आहे, तर महिलांना हाफ तिकीट असल्यामुळे महिलांची 200 रुपये, लहान मुलांसाठी सुद्धा 200, जेंट्स म्हणजेच पुरुषांसाठी 400 रुपये असे दर या बसने आकारले आहेत। प्रवास सुरू झाल्याच्या नंतर बस कुठेही स्टॉप घेत नाही, फक्त मेन 2-3 स्टॉप आहेत ते घेते आणि त्याच्यानंतर नाश्ता करायला आळ्याफाट्या इथे थांबते। आळ्याफाट्याला थांबल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटं नाश्त्यासाठी बस थांबवली जाते। त्यानंतर बस जे चालू होते ते डायरेक्ट नाशिकला थांबते। नाशिकला पोहोचलो, गजानन महाराजांच्या मठामध्ये गेलो आणि छानपैकी तिकडची सोय बघून मन एकदम आनंदी झालं। आता दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्ता करण्यासाठी चाललो आहोत। गणपती बाप्पा आमच्या घरी जेवायला ये। होय डुगू? रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा इथे जेवणाची सोय उपलब्ध आहे। रात्री 12:30 वाजेपर्यंत म्हणजेच 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत जेवणाची इथे उत्तम सोय आहे आणि रात्रीचं जे जेवण आहे 10:30च्या नंतर ते मोफत इथे दिलं जातं। गजानन महाराजांच्या मठामध्ये फेरफटका मारताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे स्वच्छता। इकडचे मंदिर, गार्डन, भक्तिनिवास हे सर्वच एकदम स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करून टाकणारे होते। गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत त्र्यंबकेश्वरला। आता मठामधूनच त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी सुद्धा एक रस्ता आहे। मठापासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर त्र्यंबकेश्वर हे देवस्थान आहे। तुम्ही चालत सुद्धा त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता, पण आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आम्ही ऑटो प्रेफर केले। 5 ते 7 मिनिटातच आपण ऑटोने त्र्यंबकेश्वरला पोहोचतो। त्र्यंबकेश्वरला पोहोचल्याच्या नंतर तिकडचं वातावरण बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी। महादेवांना वाहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं तसेच बेलपान इथे उपलब्ध आहे। त्र्यंबकेश्वर हे असं देवस्थान आहे की जिथे 12ही महिने तुम्हाला गर्दी पाहायला मिळते, पण ज्या वेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस नेमकी निवडणुकांचे दिवस असल्यामुळे फारशी गर्दी आम्हाला पाहायला मिळाली नाही। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे ज्योतिर्लिंग मानले जाते। नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक या गावी त्र्यंबकेश्वर हे देवस्थान वसलेलं आहे। फारशी गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन हे अर्धा ते 1 तासामध्ये झालं होतं। दर्शन झाल्याच्या नंतर आमचं 3rd डेस्टिनेशन होतं ते म्हणजे गुरुपीठ। गुरुपीठला जाण्याची इच्छा ही फार आधीपासून होती, पण गुरुपीठला जाण्याचा योग कधीच आला नाही। ज्यावेळेस मी शाळेमध्ये होते, म्हणजे शाळा सोडून मला 15 ते 16 वर्ष झाली आहेत, त्यावेळेस मी नाशिकला आले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे आता 15-16 वर्षांनी जवळजवळ मी नाशिकला आले होते आणि स्वामी महाराजांनी इतका छान अनुभव दिलाय। म्हणजे मी 81 दिवसाची सेवा करत होती, ती सेवा अजून संपली नाहीये, 15 ते 20 दिवसच आहे ती सेवा संपायला। पण सेवा संपायच्या आतच स्वामी महाराजांनी इतकं छान दिंडोरीला बोलवून घेतलं आणि दिंडोरी बघायचा योग हा ह्या सेवेमध्ये आला। खरंच म्हणजे स्वामी महाराजांचा जो महिमा आहे तो खरंच म्हणजे आपण बोलू तेवढं कमी आहे। स्वामींची सेवा करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे छान असे अनुभव येतच असतात, पण हा जो अनुभव होता हा खरंच अविस्मरणीय आहे।
देऊळ बंद हा पिक्चर जर कोणी बघितला असेल, म्हणजे मला वाटत नाही की कोण असं असेल की ज्यांनी बघितला नसेल, तर देऊळ बंदची शूटिंग ही सर्व इथेच झाली आहे आणि ते सर्व बघून आम्हाला फार आनंद झाला, कारण खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. 80 दिवसाची जी स्वामींची सेवा आहे, जी मी केली आहे, ती सेवा कोणती आहे, त्याचबरोबर स्वामींचे काय काय अनुभव आहेत, ती सेवा केल्याच्या नंतर काय काय अनुभव येतात, हे सर्व मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लवकरच येणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. 1 ते 1.5 तास स्वामी महाराजांच्या मठामध्ये आम्ही घालवल्याच्या नंतर आम्ही पुन्हा गजानन महाराजांच्या मठामध्ये आलो आणि 2:30 ते 3च्या दरम्यान आम्ही चेकआउट केलं. चलो बाय बाय. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.